हा कॉन्सेप्ट जो आहे हा 2014 साली मोदीजींनी बदलला आणि मोदीजींनी त्या ठिकाणी सांगितलं की आपली जी शहरं आहेत ही शहरं व्हायब्रंट केली पाहिजेत, कारण देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी हा शहरांमध्ये तयार होतो. म्हणजे वस्तू आणि सेवांची निर्मिती आणि त्यासोबत रोजगाराची निर्मिती, आरोग्य आणि शिक्षण आणि मनोरंजन हे सगळं शहरात असल्यामुळे तुम्ही शहरीकरण कधी थांबवू शकणार नाही. याचा उपाय आहे की शहरं मॅनेज करणं, शहरामध्ये या व्यवस्था उभ्या करणं. आणि म्हणून पहिल्यांदा भारत सरकारने प्रचंड मोठी गुंतवणूक शहरांमध्ये करायचं ठरवलं आणि मग स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी मिशन, प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन असे वेगवेगळे मिशन सुरू केले आणि त्यातनं हजारो कोटी रुपये हे पहिल्यांदा शहरांना मिळाले. म्हणजे आपण बघा की मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो त्यानंतर आज महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची 50% लोकसंख्या 40,000 गावात राहते, तेवढीच 50% लोकसंख्या 400 शहरात राहते आणि त्यातलीही त्या 50%तली 90% लोकसंख्या या 29 महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहते. त्यामुळे इथे सुविधा देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आज ज्यावेळेस आपण सामोरं जातो त्यावेळेस निवडणुकीमध्ये त्याच बाबी आहेत. कारण आता प्रत्येक शहराला पिण्याच्या पाण्याच्या योजना करायच्या आहेत, वाढत्या भागाला पाणी द्यायचं आहे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन करायचं. आता डम्पिंगच्या ऐवजी कचऱ्यावर सायंटिफिक पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे, बायोमायनिंग करायचं आहे, कॅपिंग करायचं आहे. यासोबत भुयारी गटाराच्या योजना करायच्या आहेत, ते पाणी एसटीपीच्या माध्यमातून शुद्ध करायचं आहे. कोल्हापूरचा विचार केला तर मागच्या काळात या सगळ्या गोष्टी आपण सुरू केल्या आहेत. आताही याही निवडणुकीत अजून तेच मुद्दे आहेत. मला असं वाटतं की यातले बरेचसे मुद्दे या 5 वर्षामध्ये आपण संपवू शकतो, कारण त्या सगळ्या गोष्टी आपण आता ट्रॅकवर आणलेल्या आहेत. त्याला फायनान्सिंगची व्यवस्था उभी झाली आहे. म्हणजे एक छोटं उदाहरण सांगायचं झालं तर मोदीजींनी एकट्या महाराष्ट्राला शहरी व्यवस्थेकरता दिलेले पैसे हे 50,000 कोटीपेक्षा जास्त आहे. एवढा पैसा कधी गुंतवणूक होतच नव्हती. आणि म्हणून मला असं वाटतं की आज हे खरंच आहे की बेसिक एम्युनिटी हाच आजही आपल्या इलेक्शनचा प्रश्न आहे, पण आता आपण त्याच्याकडनं पलीकडे चाललो आहोत आणि पुढच्या निवडणुकीला आपल्याला शहर दिसतात. तिथं पायाभूत सुविधा असतील, फ्लायओव्हर्स असतील, टनल्स असतील, असे चांगले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपल्याला या मोठ्या शहरांमध्ये दिसतात. परंतु अशी अपेक्षा आम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा करू शकतो का? हे निश्चितपणे आपण करू शकतो. बघा, प्रत्येक शहराची एक आपली ओळख असते, त्यांची एक संस्कृती असते, त्यांची एक कॅपॅसिटी देखील असते, एक त्यांची क्षमता असते. तसं हे कोल्हापूर खूप क्षमतावान शहर आहे. आणि आपण जर बघितलं तर हा जिल्हा तसा जुना उद्योग. त्यावेळी कोल्हापूरकरांनी आम्हाला सांगितलं की बाबा रस्ते तर ठीक आहे, पण इतर कुठल्या शहरात टोल लादला नाही, आमच्यावर टोल का लादला? आणि महाराष्ट्रातला ऐतिहासिक असा निर्णय आम्ही केला आणि कोल्हापूरचा टोल पूर्ण रद्द केला आणि शासनाच्या वतीनं ते पैसे आपण त्या ठिकाणी दिले. त्यामुळे कोल्हापूरला एक नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करतोय. रंकाळ्याचा प्रश्न असेल, कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे इथलं सुशोभीकरण असेल, आता मोठे फ्लायओव्हर्स आपण काही तयार करतोय. अजून तरी कोल्हापूरला टनेलची अवस्था आलेली नाही, म्हणजे टनेल बांधायची अवस्था आलेली नाही. आजही रिंग रोड आणि काही आर्टिलियन रोड्स याला आपण जर व्यवस्थित केलं आणि काही फ्लायओव्हर्सचं नेटवर्क तयार केलं तर मला असं वाटतं की कोल्हापूरला आपण अधिक लिव्हेबल करू शकतो. सर, हाच धागा पकडून मी विचारेन की बाहेर आपण बघतो बऱ्याच शहरांमध्ये मोठी गुंतवणूक येते किंवा मोठे प्रकल्प येतात. वास्तविक पाहता आपण जसं आता म्हणालात तर कोल्हापूरमध्ये पोटेन्शियल खूप आहे, सगळीच अनुकूल अशी परिस्थिती आहे, तरी सुद्धा कोल्हापुरामध्ये तसं होताना दिसत नाही. याचं कारण आपल्याला काय वाटतं, फ्रँकली सांगा सर, आणि याच्यासाठी उपाययोजना आपल्या डोक्यात काय आहेत? नाही, मला असं वाटतं की ही स्थिती होती, पण आता इन्व्हेस्टमेंट यायला लागली आहे. आता मला नावं एकदम लक्षात येत नाहीत, पण मीच स्वतः एमओयू केलेले 7-8 प्रकल्प आहेत की जे चांगले प्रकल्प कोल्हापूरला आले आहेत. आता मेजर कोल्हापूरमध्ये जो काही बदल घडणार आहे ना, हा जो आपला मुंबई बंगळुरू कॉरिडॉर आपण जो करतोय, या कॉरिडॉरमुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टीम जी आहे ही कोल्हापूरमध्ये तयार होईल.
आणि जुनं जे कोल्हापूरचं फाउंड्रीज पासनं जी एक इकोसिस्टीम आपली तयार झालेली आहे, आता ती लिव्हरेज करण्याकरता आपण जर बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट येते. अगदी बायोफार्मापासनं सगळ्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते. आणि मला हा विश्वास आहे की मुंबई बेंगलुरू कॉरिडॉरमध्ये जे काही आपण इंडस्ट्रीयल ॲग्लोमरेशन्स तयार करणार आहोत, टाउनशिप्स तयार करणार आहोत किंवा इंडस्ट्रियल इस्टेट्स तयार करणार आहोत, त्याच्यामधली सर्वात प्रॉमिसिंग इंडस्ट्री ही कोल्हापूरलाच होईल. आता आपण मुख्यमंत्री महोदय कवळीची साथ आली म्हणजे नद्यांचं प्रदूषण हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सुदैवानं महायुतीचं सरकार आल्यानंतर हे मान्य करावं लागेल की कधी काही देशातल्या ज्या प्रमुख 10 प्रदूषित नद्या होत्या त्यामध्ये पंचगंगेचा समावेश होता. आता आपण त्याच्यातनं बाहेर आलेलो आहे, पण तरीही जलप्रदूषण ही मोठी समस्या आहे. तर पंचगंगेचं प्रदूषण रोखण्यासाठी, कमी करण्यासाठी काही राज्य सरकार प्रयत्न करते का? आणि त्याच्याबरोबरीनं आमचा आणखीन एक गंभीर प्रश्न म्हणजे महापुराचा. महापूर नियंत्रणासाठी आपण मध्यंतरी काही कल्पना मांडलेली आहे, ती असा विस्तार कराल का? पंचगंगेचं प्रदूषण रोखणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण वॉटर पोल्युशनमुळे जी आपली वॉटर क्वालिटी आहे ती आपल्या पूर्ण इकोसिस्टीमला खराब करते. कारण हे पाणी आपण जेव्हा शेतात वापरतो त्यावेळी जमीन देखील ते खराब करतं. या वॉटर क्वालिटीमुळे पर्यावरण जे आहे म्हणजे एअर क्वालिटी जी आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि अर्थातच आपल्या सगळ्यांच्या हेल्थवर देखील त्याचा मोठा परिणाम होतो. आणि म्हणून आता मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये रिव्हर रिज्युविनेशन हा एक कार्यक्रम आपण हातात घेतलाय. याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आपण काही आराखडे तयार केलेले आहेत. त्यामध्ये पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्याचाही आराखडा आपण तयार केलेला आहे. विशेषतः पंचगंगेच्या प्रदूषणात 2 घटक हे त्यात एक मेजर रोल प्ले करतात. एक जी मोठी शहरं आहेत किंवा छोटी शहरं आणि ग्रामपंचायती आहेत, यातलं मॅक्सिमम सिवेज हे थेट अनट्रीटेड नाल्यांच्या माध्यमातून पंचगंगेमध्ये जातं. आणि दुसरं काही इंडस्ट्रियल एफ्लुएंट देखील जातो. साधारण याचा रेशिओ आपण बघितला तर 25% इंडस्ट्रियल एफ्लुएंट आहे आणि 75% हे सिवेजचं पाणी आहे. त्यामुळे या दोन्हीला जोपर्यंत आपण ट्रीट करणार नाही, आणि म्हणून आता जे आपण पंचगंगेचा प्रकल्प तयार केला आहे त्या प्रकल्पाचे 3 भाग आहेत. एक, मोठी जी शहरं आहेत, कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल किंवा आसपासची जी काही मोठी शहरं असतील, या शहरातलं जे काही पाणी आहे हे 100% ट्रीट झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने पहिल्यांदा ते पाणी कॅप्चर करावं लागतं. त्याकरता भुयारी गटाराची योजना तयार करावी लागते. आपण मागच्या काळात 260 कोटी रुपयाची योजना एक आपली कार्यान्वित केली आहे. वाढत्या भागाकरता अजून एक योजना आपण तयार केलेली आहे. त्यामुळे हे सगळं पाणी भुयारी गटारी योजनातनं आपल्याला कॅप्चर करावं लागतं. आणि मग कॅप्चर केलेलं पाणी हे STPच्या माध्यमातून ट्रीट करावं लागतं. त्याची योजना आपण तयार केलेली आहे. कारण आता अमृत शहराच्या माध्यमातून त्यालाही आपल्याला निधी केंद्र सरकारच्या वतीनं मिळालेला आहे. त्यामुळे ते आपण ट्रीट करणार आहोत. दुसरीकडे इतरही शहरांमध्ये, इचलकरंजीला देखील ती योजना झालेली आहे. छोटे छोटे जे शहर आहेत किंवा जे छोटे आपले ग्रामपंचायती देखील आहेत शहराच्या जवळपासच्या, या सगळ्यांचं पाणी हे आपल्याला एका ठिकाणी टॅप करावं लागतं. म्हणजे हे जे नाले आहेत या नाल्यांना आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकार ट्रीट करतो. अशा प्रकारच्या या ट्रीटमेंट करून मग ह्यातला जो मैला आहे किंवा बाकी आहे आता तो देखील वाया जात नाही. म्हणजे त्याच्यावर खत तयार होतं, त्याच्यापासून गॅस तयार होतो, त्यामुळे ते आपण करतो. आणि तिसरं मग इंडस्ट्रियल एफ्लुएंट जे आहे, आता या इंडस्ट्रियल एफ्लुएंट करताही मोठ्या प्रमाणात आपल्याला एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट जे आहेत हे तयार करावे लागतात. आणि त्या संदर्भात आता आम्ही भूमिका घेतली आहे. बघा काय असतं, आपल्या इंडस्ट्रीला ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह राहावं लागतं. त्यामुळे प्रत्येक इंडस्ट्री आपल्याला जी वॉटर क्वालिटी पाहिजे किंवा डिस्चार्ज क्वालिटी आहे त्या क्वालिटीची ट्रीटमेंट करू शकत नाही. आणि म्हणून कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. आता जिथे MIDCचं संघटित क्षेत्र आहे तिथे तो सोपा जातो, पण ज्या ठिकाणी विखुरलेली इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी मात्र तो कठीण जातो. तर त्याला आपण नाल्यातनं ट्रॅप करतो आणि मग ते एफ्लुएंट ट्रीटमेंट करतो. असा एक कम्प्लीट पंचगंगेचा प्लॅन आपण तयार केलाय. आणि आता केंद्र सरकारसोबत आपण महाराष्ट्राची पण एक आमच्या पंकजाताई आहेत त्यांच्या
कार्यालयाच्या माध्यमातून, त्यांच्या पोर्टफोलिओच्या माध्यमातून आपण एक आता महाराष्ट्र रिज्युनेशन प्लॅन तयार करून तोही केंद्राला पाठवलाय, ज्यात आपल्याला प्रदूषण नियंत्रण महामंडळाला जो काही पैसा मिळतो, लोकांकडनं जो वसूल करतो, तो या नदी शुद्धीकरणावर आपण वापरायचा, वॉटर क्वालिटीवर. अशा पद्धतीनं आपण ते तयार केलंय. ते पुढच्या काळामध्ये हे सगळं इम्प्लिमेंट केलं आणि याला वेळ लागतो. म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो, साधारण याचा पिरियड 7 वर्ष असतो, पण 3-4 वर्षानंतर वॉटर क्वालिटी बदलणं सुरू होतं. आणि आता आपण काय करतो की ज्यावेळेस अशा प्रकारचं जसं आता नाशिकला कुंभमेळा आहे, तर नाशिकला आम्ही जे एसटीपी तयार करतोय ते एन्युटीवर आम्ही करतोय. म्हणजे त्यांना 40% पैसे देतोय, उरलेले 60% पैसे त्यांना दरवर्षी पैसे मिळत राहतील, पण दर 3 महिन्यांनी डिस्चार्ज वॉटरची क्वालिटी टेस्ट होईल आणि त्या क्वालिटीचं जर ते पाणी असेल तरच त्यांना पैसे मिळतील. अशा पद्धतीने आपण करतोय. दुसरा प्रश्न आपल्या पुराचा. बघा, ज्यावेळेस 2019 साली पूर आला आणि तो पूर आल्यानंतर ज्यावेळेस याचा स्टडी मी केला, त्यावेळेस असं लक्षात आलं की आपल्याकडे कोल्हापूर आणि सांगली इथे पूर येतच राहणार आहे. आणि याच्यावरचा उपाय काय आहे? फ्लड डायव्हर्शन उपाय. मग आमच्या असं लक्षात आलं की एकीकडे इथे दरवर्षी पूर आहे आणि दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात असा इलाका आहे की जो कायम दुष्काळी आहे. आणि म्हणून मग आपण एक वर्ल्ड बँकेकडे योजना केली आणि वर्ल्ड बँकेने याचं सिम्युलेशन स्टडी केला. आणि सिम्युलेशन स्टडी करून वर्ल्ड बँकेने ह्या पुराला कसं डायव्हर्ट करता येईल अशा पद्धतीने त्याची योजना तयार केली. आणि मग ते पाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या काही दुष्काळी भागांमध्ये आणि प्रामुख्याने मराठवाड्यात नेण्याकरता एक पॅरलल योजना आम्ही तयार केली. आज आपण पाहू शकतो की ही योजना आता कागदावर नाही, ती प्रत्यक्ष इम्प्लिमेंट होते. आणि त्यातलं पहिला जो पूर नियंत्रणाचा 500 कोटीचं काम आहे ते आता जवळपास आपण सुरू करतो. 3000 कोटीचं उरलेलं काम आहे, त्याचंही निविदा स्तरावर आपण पोहोचलो. आणि हा इतका गेम चेंजर प्रकल्प आहे की कोल्हापूर आणि सांगलीला तर परमनंट पुरातनं मुक्ती मिळेलच, पण आम्ही ज्यावेळेस अंदाज घेतला दरवर्षी, म्हणजे महाराष्ट्राच्या हिस्स्याचं नाही आणि कर्नाटकच्या हिस्स्याचं नाही, असं 120 टीएमसी पाणी हे वाहून जातं. 120 टीएमसी. तर ते सगळं पाणी तर आपण वापरू शकणार नाही, फ्लड डायव्हर्शनने ते निघून जाईल पाणी, पण त्यातलं 30-35 टीएमसी पाणी हे आता या डायव्हर्शन कॅनल्सच्या माध्यमातून आणि काही टनेल्सच्या माध्यमातून आपण उजनीपर्यंत नेतोय आणि तिथनं मराठवाड्यात नेतोय आणि आपल्या काही दुष्काळी भागामध्ये नेतोय. म्हणजे अशा प्रकारचा एक विन विन प्रकल्प आहे की ज्यातनं तहानलेला भाग जो आहे त्याला पाणी मिळणार आहे आणि जिथे पूर आहे त्या भागातनं पूर संरक्षण होणार आहे. म्हणजे कोल्हापूरकरांना इथून पुढे महापुराचा तडाखा बसणार नाही. किमान 3 वर्षाला 3 ते 3.5 वर्ष लागतील, पण एकदा हे काम झाल्यानंतर 100% कोल्हापूर हे पूरमुक्त होईल. साहेब, महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे, क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडं कोल्हापूर. कोल्हापूर ही एक स्पोर्ट्सची नगरी म्हणून ओळखली जाते. कुस्ती, फुटबॉल, शूटिंग, स्विमिंग अशा अनेक स्पोर्ट्समध्ये आमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. स्वप्नील कुसाळे, वीर धवल खाडे, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, मी स्वतः साहेब एक फॉर्म्युला 3 वर्ल्ड चॅम्पियन आहे. ऑलिम्पिक मेडलिस्ट काशाबा जाधव सुद्धा कोल्हापूरचे होते. बरोबर आहे. तर साहेब, आम्हाला कोल्हापूरमध्ये चांगलं स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी आपण कसं मदत करू शकाल? खूप चांगला प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारला आणि खरंच आहे की कोल्हापूरचं आणि खेळांचं खूप जुनं नातं आहे. देशाला, महाराष्ट्राला उत्तम खेळाडू कोल्हापूरने दिलेत आणि विशेषतः खेळाची प्रचंड आवड असलेलं हे शहर आहे. आणि काही इन्फ्रास्ट्रक्चर इथे आहे. मागच्या काळामध्ये काही क्रीडा संकुलं देखील या ठिकाणी झाले आहेत. पण मला असं वाटतं की आता आपल्याला त्याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. आपल्याला वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर कसं तयार करता येईल याचा विचार करावा लागेल. आणि विशेषतः आता स्पोर्ट्स जे आहे हे केवळ खेळापुरतं मर्यादित नाही आहे. स्पोर्ट्सची एक इकॉनॉमी आहे, एक स्पोर्ट्सची अर्थव्यवस्था आहे. आणि आता खेळाडू हा व्यावसायिक होतो आणि त्या खेळाडूला आता खेळाच्या मैदानासोबत न्यूट्रिशनिस्ट हवा आहे, न्यूट्रिशनची एक त्या ठिकाणी गरज पडते, फिजिओथेरपिस्टची गरज पडते, वेगवेगळ्या पद्धतीच्या कोचेसची गरज पडते. आणि म्हणून आपण खेलो इंडियाच्या माध्यमातून आता या संदर्भातले काही इनिशिएटिव्ह हातात घेतले आहेत.
पहिल्या टप्प्यामध्ये आपण पुण्याच्या बालेवाडीमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट केल्या. आता एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपण नागपूरला तयार करतोय, एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपण संभाजीनगरला तयार करतोय. पण मला असं वाटतं की कोल्हापूर एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून मी आजच आपल्यातल्या एका खेळाडूला म्हणजे तुम्हाला हे आश्वस्त करतो की वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही कोल्हापूरमध्ये उभं करून दाखवू. आता आपण खेळाविषयी बोलतोय, पण आमच्याकडे साहेब वर्षानुवर्ष ताकतुंबाचा खेळ चालतो. म्हणजे कोल्हापूर शहराची हद्दवाढ महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत एका इंचानेही कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाहीये. दुसरीकडे मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नवं नागपूर, राज्यात काही जुळी शहरं पण निर्माण होत आहेत, पण कोल्हापूरची हद्दवाढ काही होत नाहीये. नेमका प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे राजकीय इच्छाशक्ती नाहीये म्हणून आहे की काही प्रशासकीय अडचणी आहेत? बघा, मी स्वतः या मताचा पहिल्या दिवशीपासून आहे की कोल्हापूरची हद्दवाढ केलीच पाहिजे. त्याचं कारण आहे की कोल्हापूर शहर हे आता म्हणजे या स्वरूपामध्ये इट हॅज लिव्ड इट्स लाईफ. आता या स्वरूपात विकास होऊ शकत नाही. आपण देशातलं कुठलंही शहर बघा, त्या शहराचा विस्तार हद्दवाढीनेच झालाय. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की हद्दवाढ म्हणजे टॅक्सेस वाढतील, हद्दवाढ असं लोकांना वाटतं. आणि राज्यकर्त्यांना असं वाटतं हद्दवाढ झाली की पुन्हा महानगरपालिकेवर कामाचं बर्डन. हे खरं नाही आहे. एक तर आता आम्ही नवीन निर्णय घेतला आणि हद्दवाढ झालेल्या ज्या महानगरपालिका आहेत तिथे 5 वर्षापर्यंत आम्ही टॅक्सेस वाढवत नाही. म्हणजे त्यांचे जे ग्रामपंचायतचे टॅक्सेस आहेत तशाच पद्धतीनं टॅक्स स्ट्रक्चर आम्ही त्या ठिकाणी ठेवतो, त्यामुळे त्यांच्यावर तो परिणाम होत नाही. आणि महानगरपालिका ज्यावेळी अशा हद्दवाढीच्या भागामध्ये गुंतवणूक करतात त्यावेळी त्यांना त्यातनं परतावा देखील मिळतो, कारण तिथे जमिनीचे भाव वाढतात. महानगरपालिकेला नवीन कन्स्ट्रक्शन येतं, त्या नवीन कन्स्ट्रक्शनच्या मान्यतेकरता मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणून मिळतो आणि त्यातनं एक महानगरपालिकेची नवीन अर्थव्यवस्था तयार होते. शेवटी तुमच्या नेटमध्ये नवीन वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी इन्कम सोर्सेस येतात. मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आम्ही एक प्रयत्न करून पाहिला होता, पण त्यावेळी कोल्हापूरचे अनेक मोठे मोठे नेते होते, त्यातले काही आज आदरणीय नेते आहेत पण ते अस्तित्वात आज नाही आहेत या. पण त्या सगळ्यांनी इतका टोकाचा विरोध केला की मी घाबरून गेलो. आणि शेवटी मी म्हटलं बाबा सध्या हद्दवाढ राहू द्या, आपण एक प्राधिकरण तयार करून टाकू. कारण मला हे दिसत होतं की जर अर्बनायझेशन मॅनेज करायचा आता प्रयत्न केला नाही तर पुढच्या काळात हद्दवाढ करूनही फायदा होणार नाही. सगळं हॅपहझार्ड अतिशय वाईट अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट झालेलं असेल. आणि म्हणून त्यावेळी एक प्राधिकरण आपण तयार केलं. अर्थात प्राधिकरण हे त्याच्यावरचा उपाय नव्हता, हद्दवाढ हाच उपाय आहे. मला असं वाटतं की आता हळूहळू कोल्हापूरकर आणि कोल्हापूरचे नेते हे एकमताने हद्दवाढीकडे चालले आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे शेवटी शहराचा निर्णय शहराच्या नेत्यांनी आणि जनतेने घ्यायचा असतो. पण हा जर जनतेचा आणि नेत्यांचा निर्णय असेल तर मी तर 15व्या मिनिटाला त्याच्यावर सही करणार आणि ही हद्दवाढ करणार. मग यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी जर इनिशिएटिव्ह घेतला आणि जर लोकांच्या मनातील शंका ज्या आहेत त्या दूर केल्या तर मला वाटतं या सगळ्याबद्दल क्लॅरिटी. माझी तयारी आहे. आवश्यकता असेल तर या निवडणुका संपल्यानंतर ज्यांना वाटतं हद्दवाढ करू नये अशांच्या डेलिगेशन सोबत बसून अगदी अर्धा पाऊण तास लागला तरी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तयार आहे. एका विषयाला बऱ्यापैकी निर्णयापर्यंत आणल्याबद्दल खूप खूप आभार. साहेब, महिलांच्या विषयी सुद्धा आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या योजना आता नवीन पद्धतीने कुठल्या इम्प्लिमेंट होतील, त्याचबरोबर लाडकी बहीण आणि महिला बचत गट इत्यादींबाबत आपण काय सांगाल? मुळामध्ये लाडकी बहीण योजना ही आपली एक अतिशय यशस्वी योजना आहे आणि या योजनेच्या पाठीमागचं जे उद्दिष्ट आहे आपलं ते उद्दिष्ट महिलांना सक्षम करणं, त्यांना अधिकारिता देणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्यातून त्यांना पुन्हा आपल्या पायावर उभं करणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. अनेक लोक आम्हाला विचारतात 1500 रुपयात काय होतं. कालही एक सभा मला वाटतं मुंबईला झाली आणि त्या सभेमध्ये एका महाभागाने विचारलं 1500 रुपयात काय होतं.
मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना जर विचारलं की 1500 रुपयात काय होतं तर त्या तुम्हाला सांगू शकतील या 1500 रुपयामुळे अनेक आमच्या भगिनींचा त्यांच्या घरी सन्मान वाढलाय. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा घरच्यांचा बदललेला आहे. आणि आता आम्हाला 1500 रुपयांवर आमच्या बहिणींना ठेवायचं नाहीये. ही सुरुवात होती. जी काही लाडकी बहीण योजना आहे आता आम्हाला लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचं आहे. आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम आणलाय. लखपती दिदीचा अर्थ काय आहे? जी आमची बहीण शासकीय योजनांचा सगळा अवलंब करून त्यातनं आपला व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करेल आणि वर्षाला एकदाच नाही दरवर्षी 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवेल ती लखपती दिदी. मला सांगताना आनंद वाटतो गेल्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 50 लाखपेक्षा जास्त लाडक्या बहिणी लखपती दिदी झालेल्या आहेत आणि पुढच्या 4 ते 5 महिन्यात आम्ही 1 कोटीपर्यंत पोहोचतो. आता तुम्ही विचार करा 1 कोटी बहिणी या जर दर वर्षाला लाख रुपये पेक्षा जास्त कमवत असतील